नांदेड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने प्रचार केल्यामुळेच मतदारांनी घवघवीत आघाडीच्या पदरात यश टाकले आहे. आगामी हदगाव विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले असल्याची माहिती माजी खासदार सुभाषराव वानखडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तोडाफोडी करून सत्तेवर आलेले माहितीचे हे सरकार आगामी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने पाडल्याशिवाय राहणार नाही. जनतेचा कौल महाविकास आघाडीकडे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण हदगाव विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा माजी खासदार सुभाष वानखडे यांनी शुक्रवारी नांदेड येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दिली. आगामी विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी सक्षमपणे सामोरे जात आहे. जागा वाटपात हदगावची जागा शिवसेनेला सोडून घेण्याची विनंती आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आघाडीच्या जागा वाटपात हदगावची जागा जर काँग्रेसला सुटली तर आपण भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचा पर्यायी पक्षप्रमुखांकडे दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा माझ्यासाठी अंतिम निर्णय राहील. त्यांनी निवडणूक लढवा म्हणाले तर लढवू, त्यांनी निवडणूक लढवू नको म्हणाले तर लढणार नाही. आमदार होण्यासाठी पक्षाशी गद्दारी करणार नाही. निवडणुका येतात आणि जातात. पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम मानणारा मी कार्यकर्ता असल्याचे सांगून विधानसभा निवडणुकीत बंडखोरी नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.